आणि आता घेणार आहोत विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा विधानसभेचे वारेमधून। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे असं साकडं मी गणरायाला घातलंय। दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शंभूराज देसाईंनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण होणार नाही। ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेच्या मनातील इच्छा। अंबादास दानवेंचं शंभूराज देसाई यांना उत्तर। महाविकास आघाडी 170 ते 175 जागा जिंकणार असा दावा संजय राऊत यांनी केला। देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि अजित पवार देखील खासगीमध्ये महाविकास आघाडीला 170 ते 175 हा आकडा देतील असाही दावा राऊतांनी केला। लोकसभेमध्ये होतं तेच चित्र विधानसभेमध्ये मुंबईबाबत असेल असाही दावा संजय राऊत यांनी केला। तर भाजपला विदर्भात 12 ते 13 जागाच मिळतील असं देखील राऊतांनी म्हटलंय। संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं। संजय राऊतांचं हे वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असा टोला दरेकर यांनी लगावला। वर्ध्याच्या देवळी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता। चारुलता टोकस यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अर्ज, तर रणजित कांबळे देवळीचे विद्यमान आमदार। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून लढण्यावर भगीरथ भालके ठाम। महाविकास आघाडीनं तिकीट दिलं नाही तरीही निवडणूक लढवणार भालकेंचा निर्धार। तर भालके जनआशीर्वाद यात्रेतून मतदारांसोबत संवाद साधणार। पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा। तालुका अध्यक्ष जीवन कोंडे यांनी फडणवीसांची भेट घेतली। जीवन कोंडे भाजपकडून भोरच्या जागेवर इच्छुक। काँग्रेसचे संग्राम थोपटे सध्या भोरचे आमदार।